श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा संदेश अशा व्यक्तींसाठी आहे ज्या बाहेरून खूप शांत दिसतात, पण त्यांच्या मनात अनेक न बोललेल्या भावना दडलेल्या आहेत. कधी कधी सगळ्यांसमोर हसतात, सगळ्यांना सांगतात की ठीक आहे, पण मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी सतत चालू असतं. एखादं दुःख, एखादी आठवण, एखादा गोंधळ किंवा काही प्रश्न, त्यांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. आजचा संकेत हा सांगत आहे, तुमच्या मनात जे काही चालू आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक भावनेमागे एक कारण असतं आणि प्रत्येक वादळानंतर एक नवीन शांतता येत असते. जर तुम्ही सध्या भावनिक गोंधळातून जात असाल, स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल किंवा मनातलं ओझं घेऊन चालत असाल, तर हा संदेश तुमच्यासाठी असू शकतो. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपण सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांना प्रेम देतो, सगळ्यांना समजून घेतो, पण एक व्यक्ती कायम मागे राहते आणि ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः आहात. अशाच व्यक्तीची गोष्ट सांगत आहे. एक बाग होती. त्या बागेत एक मोठं झाड होतं. त्या झाडाने पक्ष्यांना सावली दिली, फुलांना आधार दिला, फळं दिली, पावसात सहारा दिला. पण एक दिवस त्या झाडाने स्वतःकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं, त्याची स्वतःची मुळे कोरडी पडत चालली आहेत. कारण ते सगळ्यांना देत होतं, पण स्वतःला काहीच देत नव्हतं. हाच संकेत त्या गोष्टीकडे बोट दाखवत आहे. तुम्ही अलीकडे खूप थकला आहात. बाहेरून तुम्ही हसत आहात, पण आतमध्ये तुम्ही स्वतःला विसरत चालले आहात. तुम्ही सगळ्यांच्या समस्या सोडवत आहात, पण तुमच्या मनाचा आवाज कोणी ऐकत नाही आणि कदाचित तुम्ही स्वतःसुद्धा नाही. आता स्वतःकडे परत येण्याची वेळ आली आहे. तुम्ही एखाद्या नात्यासाठी, एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या जबाबदारीसाठी इतके झटत आहात की तुमची स्वतःची स्वप्न मागे पडली आहेत. तुम्ही शेवटचं कधी मनापासून हसलात? कधी स्वतःसाठी काही केलंत? कधी स्वतःला विचारलं की खरंच ठीक आहे का? तुमच्या मनाला विश्रांती हवी आहे, तुमच्या आत्म्याला प्रेम हवं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःची गरज आहे. कधीकधी दुसऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवून बसता आणि आयुष्य मग शांतपणे विचारतं, तुझी काळजी कोण घेणार? आजचा हा संदेश हा कोणत्याही भीतीचा नाही, हा एक जागे होण्याचा संदेश आहे. तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा यायची असेल, नवीन आनंद यायचा असेल, तर आधी स्वतःच्या मनाची बाग पुन्हा फुलवावी लागेल. तुमच्या थकलेल्या मनाला थोडं प्रेम द्या. स्वतःला दोष देणं थांबवा. स्वतःला वेळ द्या, कारण कोरड्या झाडावर फुलं फुलत नाहीत आणि थकलेल्या मनातून चमत्कार जन्माला येत नाही. आजपासून स्वतःसाठी विचार करा की स्वतःला विसरणार नाही, स्वतःवर प्रेम करेन, स्वतःची काळजी घेईन. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला पुन्हा शोधता, तेव्हा आयुष्यही तुम्हाला नवीन भेटी देऊ लागतं. दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश बनवण्यापूर्वी स्वतःच्या मनाचा विचारही करावा लागेल. कधीकधी आयुष्य तुमच्या हातात एक छोटंसं बी देतं. ते बी खूप छोटं दिसतं, इतकं छोटं की अनेक लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण प्रत्येक मोठं झाड, प्रत्येक मोठं यश आणि प्रत्येक मोठं स्वप्न अशाच एका छोट्या बीपासून सुरू झालेलं असतं. हा संकेत नवीन सुरुवातीची गोष्ट सांगत आहे. एका छोट्या गावात एक मुलगा राहत होता. त्याच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, मोठी ओळख नव्हती, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, शिकण्याची भूक. दररोज तो काहीतरी नवीन शिकायचा. लोक त्याच्यावर हसायचे, याने काय होणार? तू एवढं शिकून काय मिळवणार? पण त्या मुलाने लोकांच्या शब्दाकडे लक्ष दिलं नाही.
कारण त्याला माहीत होतं आजची छोटी पायरी उद्याचा मोठा प्रवास बनते. आणि तुम्हालाही तेच सांगत आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन येण्याच्या मार्गावर आहे. नवीन काम, नवीन कल्पना, नवीन शिकण्याची संधी किंवा एखादं स्वप्न ज्याबद्दल तुम्ही खूप दिवसांपासून विचार करत आहात. पण एक गोष्ट तुम्हाला थांबवत आहे. करू शकेन का? तयार आहे का? लोक काय म्हणतील? मोठ्या गोष्टींसाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. सुरुवात लहान असेल, पण त्याची किंमत मोठी असेल. कदाचित तुम्ही नवीन काहीतरी सुरू करणार आहात. कदाचित नवीन व्यवसायाचा विचार करत आहात. काही नवीन कौशल्य शिकायचं आहे. तर हीच योग्य वेळ आहे. कारण काही संधी आयुष्यात दोनदा येत नाहीत. एक एक पाऊल टाका. आज एक गोष्ट शिका. उद्या एक छोटी कृती करा. आणि काही महिन्यानंतर मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हालाच तुमच्याबद्दल विश्वास बसणार नाही. लक्षात ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही. यश दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयामधून तयार होतं. आज तुमच्या हातात एक बी आहे. त्याला पाणी घालायचं की फेकून द्यायचं हा निर्णय तुमचा आहे. कारण जे लोक त्यांच्या छोट्या संधीचा आदर करतात त्यांच्याच आयुष्यात मोठे चमत्कार घडतात. स्वतःला कमी समजू नका. तुमच्यात एक नवीन सुरुवात करण्याची ताकद आहे. तुमच्या मेहनतीचं फळ येईल. तुमच्या शिकण्याचा उपयोग होईल. आणि तुम्ही आज जे बी पेरत आहात त्याचं झाड उद्या अनेकांना सावली देईल. लहान सुरुवातीला कधीही कमी समजू नका. कारण भविष्यातील मोठं यश आजच्या छोट्या पावलातच लपलेलं असतं. हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी संदेशासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कधीकधी समुद्र वरून खूप शांत दिसतो, पण त्याच्या आत मोठं वादळ सुरू असतं. कधीकधी एखादी व्यक्ती सगळ्यांसमोर हसत असते, पण तिच्या मनात हजारो प्रश्न, दुःख आणि न बोललेल्या भावना दडलेल्या असतात. हा संकेत अशाच एका मनाची गोष्ट सांगत आहे. एका राजाकडे सगळं होतं. सत्ता, संपत्ती, लोकांचा आदर. पण एक गोष्ट त्याच्याकडे नव्हती, मनाची शांती. तो प्रत्येकाची समस्या सोडवत होता, पण स्वतःच्या मनाशी बोलायला त्याच्याकडे वेळ नव्हता. एक दिवस तो समुद्रकिनारी बसला. लाटा येत होत्या आणि त्याला जाणवलं तो जगाला दाखवत असलेला चेहरा आणि त्याच्या आतलं खरं मन. तुम्ही खरोखर ठीक आहात का? फक्त सगळ्यांना ठीक आहे असं सांगत आहात. तुमच्या मनात काहीतरी साचलं आहे. काही न बोललेले शब्द, काही जुन्या आठवणी, काही अश्रू. आणि कदाचित एखादं नातं ज्याने तुम्हाला आतून खूप बदलून टाकलं. भावना दाबून ठेवल्याने त्या नाहीशा होत नाहीत. त्या आणखी खोल जातात आणि एक दिवस त्या वादळ बनून बाहेर येतात. कदाचित तुम्ही एखाद्या निर्णयाबद्दल गोंधळलेले आहात. कदाचित एका व्यक्तीच्या वागण्याने दुखावले गेले आहात. किंवा कदाचित तुम्ही स्वतःलाच समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. हा संकेत इशारा देत आहे. तुमच्या भावनांना दुर्लक्ष करू नका. राग असेल तर तो समजून घ्या. दुःख असेल तर ते स्वीकारा. आणि जर थकल्यासारखं वाटत असेल तर स्वतःला थोडा वेळ द्या. कारण प्रत्येक वेळी मजबूत राहणं आवश्यक नसतं. कधीकधी स्वतःला तुटलेलं मान्य करणं हाच खरा धैर्याचा क्षण असतो. आज तुम्हाला एका गोष्टीची गरज आहे, शांततेची, मन मोकळं करण्याची आणि स्वतःशी प्रामाणिक होण्याची. तुम्ही जे अनुभवत आहात ते चुकीचं नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा बाहेरचं हसू आणि आतलं दुःख एकमेकांशी लढत असतं. पण लक्षात ठेवा, वादळ कायम राहत नाही. समुद्र पुन्हा शांत होतो आणि मनसुद्धा पुन्हा हसायला शिकतं. आजचा संदेश तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुमच्या भावनांपासून पळू नका. त्यांना समजून घ्या. कारण मनाचं ओझं कमी केल्याशिवाय नवीन आनंदासाठी जागा तयार होत नाही. स्वतःच्या मनाशी प्रामाणिक व्हा. कारण शांत मनातच नवीन सुरुवातीचा आवाज ऐकू येतो. मित्रांनो, या संदेशातील एखादा शब्द, एखादी ओळ किंवा एखादी भावना तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर समजा हा संदेश तुमच्यासाठीच होता. लक्षात ठेवा, आयुष्यात काही गोष्टी लगेच
समजत नाहीत, पण योग्य वेळी त्याचा अर्थ नक्की उलगडतो. तुमच्या जीवनात आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा नांदो, हीच प्रार्थना. जर हा संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा एक शब्द अनेकांना सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच हृदयस्पर्शी व आध्यात्मिक संदेशासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.